प्रशांत कोरटकरची आज पुन्हा दिवसभर चौकशीची शक्यता आहे। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरने कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। कोरटकरची आज पुन्हा दिवसभर चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते। इंद्रजित सावंतांना फोन केल्याची कबुली कोरटकरने दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। पोलिसांनी मध्यरात्री 5 तास कसून केलेल्या चौकशीमध्ये कोरटकरने कबुली दिली आहे। मोबाईलमधील डेटाही स्वतः डिलीट केल्याची कबुली कोरटकरने दिलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती सध्या समोर येते। तर उद्या कोरटकरची पोलीस कोठडी संपणार आहे। मोबाईलमधील डेटा सुद्धा डिलीट केल्याची कबुली आता कोरटकरने दिलेली आहे। कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। पोलिसांनी मध्यरात्री 5 तास त्याची कसून चौकशी केलेली आहे, ज्यामध्ये आता कोरटकरने अनेक संदर्भात या ठिकाणी कबुली दिल्याचं समोर येते। इंद्रजित सावंतांना फोन केल्याचंही प्रशांत कोरटकरने कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। तर मोबाईलमधील डेटा सुद्धा स्वतः त्याने डिलीट केल्याची कबुली आता त्याने दिलेली आहे। उद्या कोरटकरची पोलीस कोठडी संपणार आहे। त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यानंतर आता न्यायालय काय निर्णय देणार, पोलीस आणखीन कोठडी वाढवून मागणार का, याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सतेज, आपण पाहतोय 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आता पोलीस कसून चौकशी करतायत। अनेक बाबतींमध्ये आता कोरटकरकडून आता कबुली दिली जाते। नीलम, पाहिलं तर प्रशांत कोरटकर याला 3 दिवसाची पोलीस कोठडी आहे, ती सुनावली गेल्यानंतर काल पोलीस कोठडीचा पहिला दिवस होता आणि या दिवशी त्याच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेण्यात आले। जवळपास 5 तास हे नमुने घेण्याची प्रक्रिया होती, ती सुरू होती। मात्र या सगळ्या प्रक्रियेदरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त होता आणि 5 तासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी मध्यरात्री सुद्धा चौकशी करायला गेले, त्यावेळेस मात्र कोरटकरनं मीच इंद्रजित सावंत यांना फोन केलेला होता अशी कबुली आहे ती पोलिसांना दिलेली आहे। शिवाय रात्रीच्या या 5 तासाच्या चौकशीमध्ये डेटा सुद्धा आपण मोबाईलमध्ये स्वतः डिलीट केल्याचं देखील त्यांनी या पोलिसांना सांगितलेलं आहे। खरं तर प्रशांत कोरटकर हा पोलिसांना ज्या पद्धतीने तपासाला सहकार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने करत नाहीये। मात्र मध्यरात्री ही कबुली दिल्यानंतर कुठेतरी आता तपास एक गतीनं होईल सांगितले गेले। महिन्याभराच्या काळामध्ये तो अगदी चंद्रपूर असेल, नागपूर असेल, मुंबई असेल या ठिकाणी जी तपासाला गेलेली पथकं होती त्यांना देखील गुंगारा दिला होता आणि मात्र तो शेवटच्या क्षणी म्हणजे अर्थात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा अंतरिम जामीन जो आहे तो फेटाळल्यानंतर तेलंगणातील मंचरियाल या रेल्वे स्टेशन परिसरात जो पोलिसांना आढळून आला, तत्पूर्वी तो चेन्नईला पळून जाण्याची तयारीत असल्याचं देखील आता तपासादरम्यान पुढे आलेलं आहे। त्यामुळे आता तो तपासाला जरी पोलिसांना पाहिजे तसं सहकार्य करत असला तरी त्यांनी एक महत्वाची कबुली आहे ती दिली आहे की प्रशांत कोरटकर यांना जे आहे तो इंद्रजित सावंत यांना फोन करून जे आहे ती शिवीगाळ केलेली आहे, धमकी दिली होती, शिवाय महापुरुषांची बदनामी देखील केल्याची कबुली आहे ती एक प्रकारे दिल्याचं आता समोर आलेलं आहे। जी नक्कीच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।